योद्धा न्यूज पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांची धडक कारवाई। पुणे नाशिक व चाकण शिक्रापूर महामार्गावर नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक बडगा। पिंपरी चिंचवड चाकण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेमार्फत हद्दीतील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात आली। 10 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट आणि त्यानंतर 21 ऑगस्ट दरम्यान पुणे नाशिक महामार्ग तसेच चाकण परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर ही धडक कारवाई करण्यात आली। कारवाईचा सविस्तर तपशील। कर्ण कर्कश व फटाक्यांसारखा आवाज करणारे सायलेन्सर, भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्या तसेच फटाक्यांसारखा व कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट व इतर दुचाकी अशा एकूण 55 वाहनांवर थेट कारवाई करून त्यांचे बेकायदेशीर सायलेन्सर जागीच काढून जप्त करण्यात आले। विद्यार्थी व विनापरवाना वाहन चालकांवर कारवाई। शाळा महाविद्यालय परिसर व महामार्गावर विनापरवाना ड्रायव्हिंग लायसन्स नसलेले वाहने, महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने, पुणे नाशिक महामार्गावर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या 21 बसेस, 37 इतर वाहने आणि 13 रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। कागदपत्रांअभावी वाहने जप्त, डिटेन। वैध कागदपत्र नसलेली, फॅन्सी नंबर प्लेट असलेली व गंभीर नियमभंग करणारी अनेक वाहने पडताळणीअंती चाकण वाहतूक विभागाच्या आवारात डिटेन, जप्त करून ठेवण्यात आली आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पोलीस पथकाची कामगिरी। सदर सर्व कारवाई माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड श्री विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त श्री सारंग आव्हार, पोलीस उपआयुक्त श्री विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त GR इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या मोहिमेत चाकण वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक दीपक गोसावी, पोलीस उपनिरीक्षक नामदेव गाडे व चाकण वाहतूक विभागाच्या सर्व पोलीस अंमलदारांनी रस्त्यावर उतरून अथक मेहनत घेतली। वाहतूक पोलिसांचा कडक इशारा। इथून पुढे पुणे नाशिक हायवे तसेच चाकण शिक्रापूर हायवेवर जी वाहने रस्त्याच्या कडेला नो पार्किंगमध्ये लावून जातात त्यांच्यावरही कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि सहकार्य करावे। चाकण वाहतूक विभाग, पिंपरी चिंचवड पोलीस। चाकण वाहतूक विभागाअंतर्गत आम्ही जी आता सायलेन्सर आहेत, मॉडिफाय सायलेन्सर, की जेणेकरून ते रस्त्यावरती जाताना एकदम मोठ्या प्रमाणात आवाज करतात। मूळ गाडीमध्ये असलेला सायलेन्सर जो असतो ते बदलून दुसरा मॉडिफाय सायलेन्सर लावतात। त्याच्यावर आम्ही कारवाई करतो। या कारवाईच्या अंतर्गत आम्ही माननीय सीपी सर, नंतर ऍडिशनल सीपी सर, आमचे डीसीपी ट्रॅफिक सर, तसेच एबल 3 सर म्हणजे ACP 3 सर इनामदार सर, अशा आम्ही यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सूचनांप्रमाणे या सदरची कारवाई करण्यात आलेली आहे। तर एकंदरीत एकूण 60 मोटरसायकल्स यांच्यावरती कारवाई करून त्यांचे सायलेन्सर काढून घेण्यात आलेले आहे आणि इथून पुढे अशीच ही कारवाई चालू राहणार आहे, जेणेकरून नॉईज पोल्युशन वगैरे होऊ नये, लोकांना वगैरे त्रास होतो त्याचा। शाळा, हॉस्पिटल्स वगैरे असतात, रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात आवाज करत जे वाहने जातात त्यांना कुठेतरी आळाचा उद्देश आहे। सरसकट चाकण वाहतूक विभागाअंतर्गत आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे आणि एकूण 60 मोटरसायकल्स यांच्यावरती कारवाई करून सायलेन्सर काढण्यात आलेले आहेत। रिक्षा, ऑटो रिक्षांवरती सुद्धा आहे की सध्या चाकण म्हाळुंगे इथं वाहतूक कोंडीची समस्या बरीचशी आहे, त्याला कारण पण बरीचशी आहेत। त्यातल्या ऑटो रिक्षा जे आहेत ते बेशिस्तपणे लावतात, वाहनांना अडथळा निर्माण करतात। तर अशा बेशिस्त वाहन ऑटो रिक्षा चालकांवर ही कारवाई करण्यात येत आहे, जेणेकरून त्यांच्याकडे युनिफॉर्म नसतो, लायसन्स, नंतर बॅज, परमिट हे चेक करतो। ते चेक व्यवस्थित असेल तर त्यांना आम्ही त्यांच्यावर कारवाई करत नाही। ज्यांच्याकडे ह्या गोष्टी आढळून येत नाहीत ते आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही सुद्धा आमची कारवाई चालू राहिलेली आहे आणि पुढे भविष्यात चालू राहणार आहे। आतापर्यंत आम्ही या 13 रिक्षांवर कारवाई करण्यात आलेली आहे आज सकाळपासून, आणि पुढे भविष्यात सुद्धा अशी कारवाई सुरू राहील।
सध्याची एकंदरीत वाहनांची संख्या जर पाहिली तरी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं रस्ते हे लहान आहेत. त्या पावसामुळे काही रस्त्यांची परिस्थिती पण खराब आहे. नंतर रस्त्याच्या कडेला बाजूला बरेचसे ट्रक्स वगैरे पार्क केले जातात. त्यामुळं वाहतुकीचं म्हणजे चालणाऱ्या वाहनांना बराचसा आळा बसतो आणि ज्या स्पीडने जायला पाहिजे तेवढ्या वाहनांचं वहन होत नाही. त्यासाठी रस्त्याच्या कडेला आम्ही जॅमरची वरिष्ठांच्या आदेशान्वये सूचनांप्रमाणे जॅमरची कारवाई सुद्धा आम्ही सुरू केलेली आहे. काल 29 ट्रक्स आणि आयशर ट्रक्स यांच्यावर कारवाई करण्यात आली. आज सकाळपासून 19 वाहनांवर, मोठ्या वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. की ह्याच्या मागचा उद्देश असाच आहे की त्यांनी व्यवस्थितरित्या पार्क करावीत वाहनं रस्त्याच्या कडेला. कारण दोन्ही हायवेज आहेत, पुणे नाशिक आणि चाकण शिक्रापूर या जे हायवेज असल्यामुळे तिथं वाहनं जर रस्त्या ट्रक मोठे वाहनं जर रस्त्याच्या कडेला जर उभी केली किंवा पार्क केली तर बऱ्याचशा वाहनांवर त्यांची अडचण होते आणि त्याला कुठेतरी आळा बसावा त्यासाठी आम्ही जॅमरची कारवाई सुद्धा सुरू केलेली आहे. यापूर्वी करता काल 29 कारवाई केलेल्या आहेत, आज 19 कारवाई झालेल्या आहेत अद्यापर्यंत. अशीच भविष्यात पुढे चालू राहणार आहे. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.